ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया साधक संवाद या प्रवचनमालेतील दुसरं प्रवचन, निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग पहिला. आज गीता जयंतीचा पुण्यपावन असणारा दिवस आहे. या गुरु महाराजांच्या वाड्यामध्ये वेद उपनिषदांपासून योग वासिष्ठापर्यंत ज्या अनेक महत्त्वाच्या ग्रंथांवर व्याख्यानं प्रवचनं झाली, त्यात गीता हा प्रमुख ग्रंथ अनेक विद्वानांनी या व्यासपीठावरून समजावून सांगितलेला आहे. विशेषतः आदरणीय पंडित जेरे शास्त्री यांनी गीतेवर असंख्य प्रवचनं इथं दिलेली आहेत आणि त्यातूनच त्यांचा प्रसिद्ध असणारा तो ज्ञानगंगा हा गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ तयार झाला. थोडंसं प्रारंभी गीतेच्या संदर्भामध्ये गीतेला वंदन या स्वरूपात 1-2 मिनिटात बोलतो आणि नंतर आजच्या माझ्या नियोजित विषयाकडे मी वळतो. गीतेचा गौरव करत असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य या ग्रंथामध्ये जे उद्गार काढलेले आहेत ते अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहेत. तो एक विचार आपण समजावून घेतला की गीतेचं सर्वांगीण मोठेपण ते आपल्या ध्यानामध्ये येऊ शकेल. लोकमान्य असं म्हणतायत, आमच्या धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत तेजस्वी आणि निर्मल असा हिरा म्हणजे गीता हा ग्रंथ आहे. मनाला व्यामोह होऊन कर्तव्याची दिग्मूढता आली असता धर्मबुद्धी जागृत ठेवून कर्तव्याची योग्य दिशा दाखवणारा जगाच्या वाङ्मयातील गीता हा एक श्रेष्ठ ग्रंथ आहे. 4 गोष्टी महत्त्वाच्या गीतेच्या अभ्यासातून आपल्याला मार्गदर्शन म्हणून गीतेतून मिळू शकतील. पहिली महत्त्वाची गोष्ट, मनाला व्यामोह झाला असताना, व्यामोह म्हणजे मनाचा गोंधळ, हे करू का ते करू, हे बरोबर की ते बरोबर, अशा तऱ्हेचा संभ्रम तो निर्माण झाला असताना विचारांचा हा गोंधळ दूर करायचं काम गीताच नेमकं करू शकते. कर्तव्याची दिग्मूढता आली असताना कोणत्या परिस्थितीमध्ये मी कसं वागायचं, परिस्थिती कशी आहे हा तर वादग्रस्त विषय असू शकेल, पण प्राप्त परिस्थितीमध्ये माझं कर्तव्य काय याचा निर्णय स्वतःच्या बुद्धीला कित्येक वेळा करता येत नाही. माणूस गोंधळून जातो. अशा वेळेला त्या परिस्थितीमध्ये माणसाचं कर्तव्य काय याचं उत्तर आपल्याला मिळालं की मग निर्भयतेनं आपण एखादी गोष्ट करू शकतो, निर्णय घेऊ शकतो. म्हणून कर्तव्याची दिग्मूढता आली असताना मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. त्याच्यापुढे महत्त्वाचा मुद्दा सांगितला लोकमान्यांनी, धर्मबुद्धी जागृत ठेवून कर्तव्याची योग्य दिशा दाखवणारा. आपलं भारतीयांचं जे समग्र जीवन आहे ते धर्मबुद्धीवरच आधारलेलं आहे. आता अलीकडे नव्या सुधारणा होत आहेत आणि धर्माबद्दल अत्यंत विकृत आणि विपरीत असे विचार मांडले जात आहेत. पण धर्ममय जीवन जगणं हा भारतीयांचा प्रेरणास्रोत आहे. कसं जगायचं आहे? धर्म सांगतो त्याप्रमाणे जगायचं आहे. काय प्राप्त करून घ्यायचं आहे? अत्यंत श्रेष्ठ उच्च अशा तऱ्हेचा धर्म आणि त्याचा आचरणापासून प्राप्त होणारा आनंद, समाधान, ह्या गोष्टी आम्हाला मिळवायच्या आहेत. अन्य देशातील माणसं धनाकरता, मानाकरता, संपत्तीकरता, वैभवाकरता, सत्तेकरता जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतील. पण भारतातला सामान्यातला सामान्य माणूस अडाण्यातला अडाणी असला तरीसुद्धा आपल्याला एक गोष्ट जाणवेल, त्याची धर्मबुद्धी जागी असते. आणि धर्मबुद्धी जागी असताना त्याच्या तोंडून एक उद्गार पहिल्यांदा निघतो, असं तुम्ही म्हणताय, असं सांगताय, खरं आहे, पण असं वागलो तर देव काय म्हणेल? माझ्या हातनं असं आचरण मी करणार नाही.
आमच्या वाडवडिलांनी आम्हाला हे शिकवलं नाही, धर्म सोडून मी वागणार नाही. काही श्रेष्ठ जीवनमूल्य ती पाळली पाहिजेत, प्राणपणानं पाळली पाहिजेत. कितीही त्रास झाला, कितीही कष्ट झाले, कितीही यातना झाल्या, कितीही प्रतिकूलता आली, तरीसुद्धा आम्ही देव, धर्म, प्रमाण मानून जगणार. हा जो निर्धार आहे, तो निर्धार मनामध्ये जागृत करणारा आणि त्याप्रमाणे आचरणात आणायला प्रेरणा देणारा असा गीता हा धर्मग्रंथ आहे. लोकमान्यांचा व्यासंग तर उच्च कोटीचा होता. जगातल्या बहुतेक सगळ्या धर्मग्रंथांचा त्यांनी अत्यंत बारकाईनं अभ्यास केलेला होता आणि म्हणून ते निर्णायक मत सांगताहेत की जगाच्या वाङ्मयातला गीता हा एक श्रेष्ठ ग्रंथ आहे. जगामध्ये सर्वात अधिक खप कोणत्या ग्रंथाचा होतो याची मोजदाद केली तरी आजही गीतेवर लिहिलेली पुस्तकं, गीतेवर भाष्य करणारी पुस्तकं ही सर्वाधिक खपाची पुस्तकं आहेत. सगळं जग एका बाजूनं विज्ञानाची प्रगती करतच आहे, पण दुसऱ्या बाजूला विज्ञानानं दिलेली अशांतता कशामुळं शांत करता येईल, नाहीशी करता येईल, या विचारांमध्ये गुंतलेलं असताना त्यांना एकमेव आधार वाटतोय तो गीतेचा. आपल्या देशात तर गीतेचा अभ्यास प्राचीन काळापासून चाललेला आहे. शंकराचार्यांपासून विनोबाजी भावे यांच्यापर्यंत सर्वांना आपल्या जीवनाची बैठक गीतेतल्या तत्त्वज्ञानाची बैठक असली पाहिजे असं वाटतंय. लोकमान्य टिळक असू द्यात, स्वामी विवेकानंद असू द्यात, योगी अरविंद असू द्यात, महात्मा गांधी असू द्यात, या सर्वांच्या आचार विचार जीवनाची बैठक ही गीतेतल्या तत्त्वज्ञानावर आधारलेली आहे. आणि केवळ भारतीय विचारवंतच नव्हेत, तर कार्लाइल, वॉल हिलमन, थोरो यासारखे पाश्चात्य विचारवंत हे सुद्धा गीतेतल्या तत्त्वज्ञानानं भारावून गेलेले आहेत आणि त्यांनी असे उद्गार काढलेले आहेत, जगामध्ये तत्त्वज्ञानावर एक गीता हा ग्रंथ असेल तर बाकीच्या ग्रंथांची गरज नाही. एवढं अनन्यसाधारण कौतुक गीतेचं जगामध्ये झालेलं आहे, होत आहे आणि होणार आहे. म्हणून गीता म्हणजे देव्हाऱ्यामध्ये बांधून ठेवून त्याला गंधफूल घालून हळद कुंकू घालून नमस्कार करण्याचा ग्रंथ नव्हे. न वाचता पूजा करायची हा एक आपल्याकडे प्रकार फार आहे. चांगलं पुस्तक दिलं, मोठं पुस्तक दिलं, शोकेसमध्ये ठेवून द्यायचं. आमच्याकडे ग्रंथ आहे, पण आहे म्हणजे कशाकरता आहे तो वाचून त्याप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये त्यातलं तत्त्वज्ञान यशस्वी करून दाखवण्याकरता ठेवलेला तो ग्रंथ आहे. असा गीता हा ग्रंथ व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व या सगळ्यांचा कल्याणकारी असणारा ग्रंथ आहे. त्या गीतेला प्रथम आदरपूर्वक नमस्कार करू. आता माझ्या आजच्या प्रवचनाकडे मी वळतोय. आपण आत्ता इथेच थांबूया. या लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.